पर्यावरण संवर्धनाची गरज. मराठी निबंध. आजच्या वेगवान आणि आधुनिक युगात मानवाने प्रगतीची शिखरे गाठली असली तरी या प्रगतीच्या प्रवासात आपण निसर्गाशी असलेले नाते विसरत चाललो आहोत. पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचे सर्व घटक, हवा, पाणी, माती, वनस्पती आणि प्राणी यांचा समतोल राखणे हेच पर्यावरण संवर्धन होय. हा समतोल बिघडल्यास मानवाचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही केवळ गरज नसून आपली जबाबदारी आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे पर्यावरण मोठा ताण पडत आहे. झाडांची अंधाधुंद तोड, कारखान्यांतून निघणारे धूर आणि रसायने, प्लॅस्टिकचा अतिवापर यामुळे हवा, पाणी आणि माती प्रदूषण होत आहे. यामुळे जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, दुष्काळ, पूर यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर होत आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, पावसाचे प्रमाण नियंत्रित ठेवतात आणि जमिनीची धूप रोखतात. पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन आहे, परंतु त्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे पाण्याचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वन्यजीव आणि जैवविविधता ही पर्यावरणाची समृद्धी दर्शवते. या सर्व घटकांचे संरक्षण केल्याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखता येणार नाही. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. पर्यावरणपूरक सवयी लहानपणापासून रुजवल्यास भविष्यात जबाबदार नागरिक तयार होतील. सरकारनेही कडक कायदे करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. परंतु केवळ सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून कृती करणे महत्त्वाचे आहे. आज जर आपण पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर उद्याच्या पिढीला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवळ अनुभवता येणार नाही. त्यामुळे आजचे पाऊल उद्याचे भविष्य हे लक्षात ठेवून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. आता त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. वृक्ष वाचवा, पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा हा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजला तरच आपले भविष्य सुरक्षित आणि सुंदर होईल. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोअर.